साधेपणामुळेच आज महाराष्ट्रातली जनता आमच्या सगळ्या त्यांच्या माता भगिनी हक्कानं त्याला आमचा लाडका भाऊ म्हणतात। आणि आज त्या एकनाथराव शिंदे साहेबांचे हात आपल्याला मजबूत करायचे आहेत। केवळ आपण सभा घेतल्या मिटिंगा घेतल्या म्हणजे होणार नाही। एकनाथराव शिंदे साहेबांचे विचार, एकनाथराव शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय हे आपल्याला लोकांपर्यंत न्यायचे। तुम्ही पाहिली ही ग्रामसेवा सोसायटी, गावातला ग्रुप सेक्रेटरी, त्या भागातला इन्स्पेक्टर, कवा सोसायटीची निवडणूक लागते, कवा अर्ज भरून घेते, कवा कोण निवडून येते आपल्याला पताच नसतं। म्हणून माझ्या सर्व शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, उपविभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख या सगळ्यांना माझी विनंती की आपल्या गावाचा ग्रुप सेक्रेटरी कोण आहे, सोसायटीचा त्याचं नाव नंबर तुमच्याजवळ ठेवा। त्या भागातला बँकेचा इन्स्पेक्टर कोण आहे, ती बँका पैसे नसेल वाटत पण इन्स्पेक्टर कोण आहे त्याच्याशी संपर्क ठेवा। या ग्रामसेवा सोसायटीच्या निवडणुका आहेत आदापोजच होता पण ठेवला पाहिजे। आणखी लोक आपले नेते नाही तर आपलीच आपल्यात आपलं दुधा शेतीमधील यायचं थिएटर यायच्या पाहिजे नाही तर आपला मेळ गावा बसणार आहे तिथं जाऊ होतं का नाही असं। तर आपण यांचं चांगलं स्वागत करा। आज या सगळ्या लोकांचे प्रवेश आपण इथं घेणार आहोत। मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण सुरू झाले। बांधवांनो, अतिशय महत्वाचं एक काम आहे। तुम्ही पाहत असाल कितीही ताकदीनं तुमच्या बूथवर तुम्ही रात्रंदिवस सकाळपासून संध्याकाळ मत आणू घातले तरी मतदानाची टक्केवारी 75% वर जाते का? 70% वर जाते लोक। म्हणजे 30% लोक कोण आहेत? आपण तर कोणाला घरी ठेवत नाही, वावरातला ओढून आणतो, बिमार असला तर बिछाण्यातला खांद्यावर उचलून घेऊन जातो, परगावला असाल त्यालाही आपण पैसे देऊन ग्रामपंचायतमध्ये तर नक्कीच बोलावतो। मग मतदान 75% वर का जात? याचा अर्थ या मतदान याद्यामध्ये या 25% नावामध्ये काहीतरी गडबड आहे। बऱ्याचदा लोक आपले निवडणुका लढतात। आज आपले पहिले बूथ प्रमुख होते, आता आपल्याला प्रत्येक बूथवर एक BLA नेमायचा आहे। मतदान याद्याचं पुनर्निरीक्षण करणारा BLA तो निमशासकीय असणार आहे। कारण की शासनाचे माणसं म्हणजे BLO तो ज्यावेळेस घरोघरी या मतदारांची छाननी करण्यासाठी, मतदार यादी तयार करण्यासाठी फिरेल तर त्याच्यासोबत जाण्याचा अधिकार आणि फिरण्याचा अधिकार तो फक्त BLAला असणार। तमाम शिवसैनिकांच्या वतीनं निरोगी आणि उदंड दीर्घ आयुष्यासाठी या दोन पदाधिकारी जेवणाकडे सुद्धा काही लक्ष ठेवा। झूम केली एवढे